तर या तोडफोडीसारख्या घटनांमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे का, याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर 4 जण असणार आहेत, 4 मान्यवर पाहुणे आहेत आपल्याबरोबर। अंतरवाली सराटीतून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। त्याचबरोबर पुण्यातून मराठा आंदोलक योगेश केदार सध्या आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर नागपूरमधून ओबीसी नेते बबनराव तायवाडे देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मुंबईतून ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया योगेश केदार यांच्यापासून। योगेश जी, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये शांततेच्या आंदोलनांची परंपरा आहे आणि या सगळ्या आंदोलनाची ताकद ही शांततेत राहिलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडते, या घटनेकडे आपण कसं बघता? हे बघा, मुळात आक्रमक असलेला हा मराठा समाज आहे। हो, आम्ही मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर या देशाच्या सीमांचं रक्षण केलंय, आमचा इतिहास तो आहे। परंतु मागच्या काही काळापासून आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आल्यानंतर लोकशाही मधले तत्व आम्ही मराठ्यांनी अंगीकारलेले आहेत, स्वीकारलेले आहेत आणि म्हणून आजपर्यंतचा या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला लढा जर आपण इतिहास अभ्यास केला तर आम्ही शांततेच्याच मार्गाने लढे उभा केलेले आहेत। परंतु आज जी काही घटना मुंबईमध्ये घडली, ती घटना एक प्रातिनिधिक स्वरूपात बघितली गेली पाहिजे। खऱ्या अर्थानं आमच्या नेतृत्वानं, म्हणजे समाजाने ज्यांना नेतृत्व म्हणून आज स्वीकारलेलं आहे, अशा मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की आम्ही शांततेच्या मार्गाने लढणार आहोत, कुणीही कायदा हातात घ्यायचं नाही, अशी त्यांची भूमिका आहे। आणि कायदा हातात न घेण्याची विनंती ही यासाठी केली जाते की बाबा आपण जर काही कायदे हातात घेतले आणि आक्रमण केलं, बऱ्याचपैकी केलं, मग पोलिसांची कारवाई होते, बऱ्यापैकी लोकांना केसेस होतात, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, अनेक लोकांच्यावर विनाकारण त्रास दिला जातो, मग घरातली लोक त्यात सहभागी होत नाहीत। आज जे काही कोट्यावधी संख्येमध्ये मराठा समाज बाहेर आला, तो समाज माता मौल्या, लहान मुली, लहान बाळ नाही, पण योगेशजी तुम्ही म्हणता हे सगळे मुद्दे बरोबर आहेत, यापूर्वी वेळोवेळी तुम्ही ते मांडलेले सुद्धा आहेत, मात्र असे प्रकार होणं ह्याचं तुम्ही समर्थन करताय का मुळात? नाही बघा, सदावर्ते साहेबांची जी काय आजपर्यंतची प्रवृत्ती राहिली आहे, वृत्ती राहिली आहे, त्याच्यावरती ही प्रतिक्रिया होती असं 1 मिनिटासाठी आपण मानलं पाहिजे। पण आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही। आम्ही सगळी माणसं, ज्याला विचार कळतो, संविधान कळते आणि संविधानाच्या मार्गाने आम्ही जो काही हा लढा उभा केलेला आहे, अशी सगळी सुज्ञ माणसं हे हिंसेला थारा देणार नाहीत, तोडफोडीला आम्ही थारा देऊ शकत नाही, आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही। पण एक मराठा म्हणून जरी आमचा मराठा चुकला असला तरी आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू आणि आज त्यांना जामीन मिळालेला आहे आणि शांततेच्याच मार्गाने याच्याही पुढे करायचं आहे। कुणीही आम्ही कायदा हातात घेणार नाही, हे आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगतो। ठीक आहे, तुम्ही तुमची बाजू मांडलेली आहे। हरिभाऊ राठोडांकडे आपण जाऊया। पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की प्रत्येकाला इथे बोलण्यासाठी 100 सेकंदांचा समान वेळ मिळणार आहे। या 100 सेकंदांमध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता, त्यानंतर मी पुढच्या गेस्टकडे जाईन। हरिभाऊजी, तुम्हाला काय वाटतं की इतक्या दीर्घ काळापासून हा लढा सुरू आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक हतबलता येते, सरकार कुठलंही ठोस धोरण देताना दिसत नाहीये, ठोस दिशा आश्वासन काही मिळत नाहीये, ह्याच्यातून येणारी ही प्रतिक्रिया आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, असं जरी असलं तरी अशा पद्धतीने तोडफोड करणं हे निषेधार्थ आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने होणार नाही। तुम्हाला कायदेशीररित्या, संविधानिकरित्या आपल्याला काय करता येईल याचा निश्चितपणे अभ्यास करावा लागेल। मी आपल्याला एक उदाहरण देतो। माननीय शरद पवारजी ज्यावेळेस त्यांना मंडल आयोग लागू करायचा होता, आपल्या मंडळ आयोगाने 27% आरक्षण या देशामध्ये क्लिअर केलं होतं सुप्रीम कोर्टाने। आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, माननीय शरद पवार साहेबांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली। सर्वपक्षीय म्हणजे केवळ राजकीय पक्ष नाही, तर जे सामाजिक संघटन आहे, जे विविध क्षेत्रातील पत्रकार आहे, जे अभ्यासू लोक आहेत, त्यांना बोलवून मग तो त्याच्यातून मार्ग काढला होता। मला आठवतं, मला सुद्धा बोलवलं होतं साहेबांनी, पत्र देऊन मुख्यमंत्री असताना। मी काही नव्हतं वास्तविक, मग एक अभ्यासक होतो, मी वृत्तपत्रामधून लेख लिहायचा आणि त्यावेळेस वंजारी बंजारी वाद झाला होता, हा आरक्षणाचाच वाद होता, शिवाय धनगराची मागणी होती। आणि अशा वेळेस आपल्याकडे 14% आरक्षण होतं, जसं ओबीसीला 10%,
आणि 4% भटक्या मतदान होतं, 14% आरक्षण होतं आणि 27% आरक्षण कसं लागू करावं म्हणजे थोडक्यात सांगा, 20 यासाठी सेकंद राहिले. त्यांनी मार्ग काढायचा होता. मी अनेक गोष्टी त्यावेळेस मी सुचवलं. त्या माझ्या सूचनेप्रमाणे मान्य शरद पवार साहेबांनी निर्णय घेतले आणि तो त्यावेळेस हा प्रश्न मिटला सामंजस्याने. आजही माझं तेच म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आजही बोलवा. असं सामंजस्याने हा प्रश्न मिटायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बबनराव तायवाडे यांच्याकडे जाऊया. बबनरावजी, तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी पेशन्स संपत चाललाय? घटना घडली ती चुकीची घडली आहे, अशी घडणार नाही, याला आपलं समर्थन नाही असे सगळेच नेते म्हणतायत. मात्र असं का घडतंय? हा पेशन्स संपत चाललाय, वाट बघण्याची एक मर्यादा ओलांडून चालली आहे, असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच की जी काही घटना आज घडलेली आहे ती निषेधार्ह आहे. जरांगे पाटील संपूर्ण मराठा समाजासाठी जीव धोक्यामध्ये टाकून आंदोलन करतात आहे, याकडे समाजाने लक्ष द्यावं. आणि तो माणूस वारंवार आव्हान करतात ते की आपल्या आरक्षणाला कुठलीही गालबोट लागणार नाही, सर्व शांततेने आपलं हे आंदोलन झालं पाहिजे. याकडे समाजातील युवकांनी आणि नागरिकांनी लक्ष द्यायला पाहिजे. एखाद्या अनुचित घटनेमुळे एवढं मोठं या महाराष्ट्रामध्ये उभारलेलं आंदोलन याला जर गालबोट लागत असेल तर इतर समाजाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलेल. आज सर्व समाजांची त्यांच्या आंदोलनाप्रती सहानुभूती आहे. त्यांना आरक्षण मिळावं या बाजूने या महाराष्ट्रातील सर्व जनता त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या आंदोलनाची आम्ही नेहमीच प्रशंसा करतो, त्यांना शुभेच्छा देतो. पण आज जी घटना घडली, अशा प्रकारची घटना यापुढे सुद्धा समजा आज 2 गाड्यांची तोडफोड केली, पुढे चालून अनेक गाड्यांची तोडफोड होईल, शासकीय इमारतींची, शासकीय संपत्तीची जर तोडफोड झाली आणि लोकांमध्ये आपसामध्ये कुठेतरी संघर्ष निर्माण झाला तर याला वेगळं वळण लागेल असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सर्व समाजाच्या म्हणजे पर्टिक्युलरली जे मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे त्यातल्या युवकांना मी आपला संदेश देईल, निवेदन करील की जी व्यक्ती आपला जीव धोक्यात टाकून आंदोलन करताय त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, इतरांकडे नको. ते बसल्या सरकारला त्यांना हे करावं लागेल, त्यांचं समाधान करावं लागेल, त्यांना आरक्षण द्यावं लागेल. निश्चितपणे सरकारची भूमिका सुद्धा याच्यामध्ये तितकीच महत्वाची असणार आहे. आपण सचिन जिरे यांच्याकडे जाऊया. अंतरवाली सराटीमध्ये सध्या ते उपस्थित आहेत आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ते कव्हर करतायत गेल्या कित्येक दिवसांपासून. या घटनेचे काय पडसाद सचिन उमटलेले दिसत आहेत अंतरवालीमध्ये? कशा प्रकारे या घटनेकडे बघितलं जात आहे? अंतरवालीत आत्ता तुम्ही उभे आहात, तिथून ही घटना कशी दिसते? नक्कीच ज्यावेळेस ही सकाळी घटना घडली त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी हे स्पष्ट केलं की या घटनेचं आम्ही समर्थन करत नाहीये. मात्र कुणीही समाजाबद्दल बोलताना द्वेष भावनेतून खालच्या स्तरावरती टीका करू नये. मात्र या घटनेचं आम्ही समर्थन करत नाही. शांततेच्या मार्गाने सर्वांनी महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू करावं, उपोषण करावं, अशा पद्धतीचं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आपण जर साबळे यांच्या बाबतीत विचार केला, ज्यांनी आज ही तोडफोडीची घटना केलेली आहे, ते साबळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावाचे सरपंच आहे. ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये उपोषणकर्त्यांवरती लाठीचार्ज झाला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी साबळे यांनी स्वतःची वाहन रस्त्यावर लावून ती पेटवली होती. 4 चाकी लाखो रुपयाची वाहन पेटवली होती. त्यानंतर वाहन पेटवण्याचं लोन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पसरला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आवाहन केलं होतं, असाच लोन आज ज्या पद्धतीने त्यांनी उग्र आंदोलन केलेलं आहे, असाच लोन पुन्हा पसरू नये अशी भीती देखील एक व्यक्त करण्यात येत आहे. अमोल, निश्चितपणे योगेश केदारजी, तुम्ही सगळं ऐकताय. हे सगळं गेल्या काही दिवसात आपण बघतो आहोत की सरकारकडून सुद्धा पहिल्यांदा एक जाहिरात येते, त्यानंतर त्याच्यावर टीका झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरी जाहिरात येते. अगोदर 40 दिवसांचा वेळ मागून घेतला जातो आणि नंतर आत्ता पुन्हा एकदा जरांगेंना आवाहन केलं जातं. कशा प्रकारे नेते त्यांच्याशी फोनवरून बोलतात, हे सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. हे सगळं सरकार ज्या प्रकारे हे सगळं आंदोलन हाताळतंय, हा विषय हाताळतंय, तो योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? सरकार योग्य ट्रॅकनी हा विषय हाताळतंय असं तुम्हाला दिसतंय का? नाही, अजिबात नाही. सरकार योग्य पद्धतीने आणि योग्य ट्रॅकने हे आंदोलन हाताळत नाहीये. आणि मला असं आश्चर्य वाटायला लागले की याच्यामध्ये विद्वान असलेले काही उपमुख्यमंत्री, अनुभवी उपमुख्यमंत्री आणि आता तुलनेनं नवीन असलेले मुख्यमंत्री जे मराठा समाजातले आहेत, अशा सगळ्यांचं इथं असताना सुद्धा हे लोक एवढे इमॅच्युरिटीनं वागतील अशी कल्पना आणि अपेक्षा सुद्धा मराठा समाजाला नाही. 1968 ला 180 जाती ओबीसी मध्ये होत्या.
आज घडीला ते 300 400 450च्या पर्यंत गेलेले आहेत. या जाती वाढल्या कशा काय? अहो एक एक GR काढून या लोकांना इन करत गेलेले आहेत तुम्ही, आतमध्ये घेतलेला आहे. मग मराठ्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळीच वेगळा कायदा का? आज छगनराव भुजबळ असतील किंवा तायवाडे साहेब, आदरणीय तायवाडे साहेब इथं बसलेले आहेत. यांचं म्हणणं असतं की आम्ही 60% ओबीसी आहे. कुठून ओबीसी तुम्ही 60% आहे दादा हो? तुम्ही जर काही म्हणत असाल 1931 ची जनगणना, आपल्या देशात जर आकडेवारी आपण घेतली तर 1931च्या आकडेवारीवर, आणि त्यावेळेला मराठ्यांचा समावेश ओबीसीच्या यादीमध्ये म्हणजे इंटरमिडिएट कम्युनिटी क्लासेसमध्ये होता. जर तेव्हा 54% असतील आणि आज जर काय मराठा ओबीसीच्या यादीमध्ये नसेल तर तुमची संख्या तेवढी असू शकत नाही. तुम्ही 54% म्हणता, मराठा जर वगळला ओबीसी मधनं तर तुम्ही आहेच किती? बरं, आजपर्यंत नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफ इंडियाचं तुम्ही 33.82% ओबीसी आहे दाखवतात. यांनी मग ट्रिपल टेस्ट वेळी विकास गवळी केसमध्ये 37% ओबीसी आहे म्हणून सगळीकडे दिलेला आहे आकडा, सुप्रीम कोर्टात दिलेला आहे. हो. मग तुम्हाला तुमच्या संख्येच्या निम्मच आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही म्हणतो ओबीसी 34% आहेत, त्यांना संख्येचे निम्म 17% आरक्षण मिळालं पाहिजे. सगळ्या आपण OBC उत्तर घेऊया. एनटी. मग मला सांगा, आतमध्ये असताना सुद्धा सगळे राजकीय नेते दिशाभूल करायला लागलेले आहेत की 50%चा कोटा पूर्ण झाला वगैरे. हे काही झालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा हक्क आणि अधिकार 50%च्या आत आहे, ओबीसी मध्ये आहे. आम्ही सगळे निश्चितपणे बहुजन आहोत. बबनराव तायवाडेंकडे जाऊया. तुम्ही 2-3 मुद्दे मांडलेत, त्यांना उत्तर द्यायचं असेल. तायवाडेजी बोलू शकता. नाही, आता योगीजी जे म्हणतात आहे, आपल्या राज्यामध्ये हो, ओबीसी मध्ये एखाद्या जातीचा समावेश करायचा असेल तर त्याची प्रक्रिया ठरलेली आहे. सरकार स्वतःहून एखाद्या जातीचा समावेश ओबीसी मध्ये करू शकत नाही. एखाद्या जातीला ओबीसी मध्ये यायचं तर राज्य मागासवर्गीय आयोग त्या जातीचा अभ्यास करून शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या जे काही निकष मागासवर्गीय आयोगाने लावलेले असतात ते किती पूर्ण करतात याचा पूर्ण अभ्यास करून त्याची जर पूर्तता होत असेल तर राज्य मागासवर्गीय आयोग तशा प्रकारची शिफारस हे राज्य सरकारकडे करते आणि नंतर राज्य सरकार त्या जातीचा समावेश ओबीसी मध्ये करत असतो. ही ठरलेली प्रक्रिया आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अभ्यास झाला, नाही तायवाडेजी, प्रश्न आता तोच काय आहे. मला वाटतं प्रश्न तोच आहे त्यांचा की हीच प्रक्रिया मराठा समाजाच्या बाबतीत फॉलो करता येऊ शकत नाही का? गायकवाड कमिशननं आम्ही केलेली आहे ना प्रक्रिया पूर्ण सर. नाही झाली ना फॉलो. याच्या पूर्वी प्रयत्न झाले, पण मागासवर्गीय आयोगाने त्यांना मागास ठरवलं नाही. त्यांचा जो सर्वे आला त्याच्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याची पूर्तता झाली नसल्यामुळे मागासवर्गीय आयोगाने त्यांना मागास सिद्ध केलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ओबीसी मध्ये घेण्याची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केली नाही. आम्ही तर आज पण ओपन आहोत. आज पण एक बघा, एक मिनिट आजही राज्य मागासवर्गीय आयोग जर त्यांना मागास समजून ओबीसी मध्ये घेत असेल तर आमचा विरोध राहणार नाही. आजही आम्ही ओपन आहोत. राज्य मागासवर्गीय आयोगाने त्यांचा मागास राज्य मागासवर्ग माननीय न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या तो अहवाल त्या राज्य मागासवर्गीय आयोगाने स्वीकारायला पाहिजे. राज्य मागासवर्गीय आयोगाने स्वीकारायला पाहिजे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने तशी शिफारस राज्य शासनाला करायला पाहिजे. तशी शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पाहिजे ना. आपल्या स्वतःचा अहवाल आपल्याजवळ असून फायदा नाही. माझ्या गायकवाड नाकारता का साहेब? प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे बघा, मंडल आयोग लागू झाला तेव्हा 270 जाती होत्या. आज 400च्या जवळजवळ जाती आहेत. या सर्वांनी जी काही नियमावली आहे ती पूर्ण केलेली आहे. कुठे केलेले आहे आज मला सांगा. मी एकच उदाहरण सांगतो. आपले एकनाथ खडसे साहेबांची जी कम्युनिटी आहे, जात आहे, ती जात ओबीसीची यादीत घालताना कुठला अहवाल घेतला होता, कुठल्या आयोगाचा घेतलेला होता? आज जे काही राज्याचे मंत्री आमचे जरांगे पाटलांच्याकडे डिबेटला जातात, आपले गिरीश महाजन साहेब, त्या गिरीश महाजन साहेबांची गुजर जात आज ओबीसी मध्ये आहे. त्यांनी कुठला अहवाल आणि आयोगाचा कुठला पूर्ण केलेला होता? मला एक सांगा ना तुम्ही. मराठ्यांना वेगळा न्याय ना बाकीच्यांना. राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्व यादी आहे ना. आपण जाऊन त्यांच्याकडनं आपण राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन कोणत्या जातीचा केव्हा कसा समावेश ही माहिती घेऊ शकता. माहितीच्या अधिकारामध्ये मागू शकता आपण. अहो आम्हाला सगळंच माहिती अवेलेबल आहे राज्य मागासवर्गीय आयोगाकडे. ठीक आहे. दोघांचे मुद्दे समजलेले आहेत. हरिभाऊ राठोड यांच्याकडे आपण पुढे जाऊया. हरिभाऊजी, हा जो नेमका पेच आहे तो कायदेशीर पेच किती आहे आणि सरकार ज्या प्रकारे हे हाताळतंय त्या अनुषंगाने येणाऱ्या मुद्द्यांचा पेच किती आहे? 100% माझं म्हणणं आहे की हा प्रश्न सुटू शकतो. मी परत एकदा सांगतो, आपल्याला मराठा समाजाला 50%च्या आत
ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण आणि मराठ्याला मराठा म्हणूनच आरक्षण देता येते. मी तुम्हाला परत ठामपणे सांगू शकतो. कारण याच्यामध्ये काय आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा नऊ जजेस हे जो मंडल आयोगाचा रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये एक पॅरा लिहिलेला आहे. त्यांना माहीत होतं हे असं होईल. म्हणजे एखादी जात तेव्हा जेव्हा ओबीसी मध्ये यायचं म्हणते तर ओबीसी वाले विरोध करतील आणि म्हणून त्यांनी सब कॅटेगरायझेशन सुचवलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जर राज्य सरकारने सब कॅटेगरायझेशन केलं तर वेदर दॅट विल बी द कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. येस, त्यांनी उत्तर दिलं येस दॅट विल बी व्हॅलिड. आणि मग उदाहरण दिलं त्यांनी लोकांना समजण्यासाठी. ओबीसी मध्ये वडर समाज आहे आणि तो दगड फोडतो, जंगलामधून दगड आणतो, आणि एक सोनार समाज आहे. तुम्ही दोघांना एकत्र ठेवला आहे आणि त्याच्यामुळे हे वांदे आहेत. आता मराठा समाज जर आला तर त्याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल छोट्या छोट्या जाती आहे. नावी आहे, वाडी आहे, खाती आहे, लोहार आहे, सोनार आहे, सुतार आहे, धोबी आहे, गुरव आहे. त्यांची जोड कशी लावताय तुम्ही? म्हणून त्या दोघांना वेगळं वेगळं करावं लागेल. जसं भटक्यांना दिलं, विमुक्तांना दिलं, धनगराला दिलं, बंजाराला दिलं, तसं समकक्ष ज्या जाती आहेत मराठाच्या त्यांना एकत्र करून वेगळं आरक्षण द्या म्हणतो. हे सिंपल आणि सिंपल फॉर्म्युला. नाही, मुद्दा तोच आहे हरिभाऊ. मुद्दा तोच आहे की सध्या पुन्हा एकदा दोन मार्ग आहेत. एकीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना मागास सिद्ध करायचं आणि न्यायालयाच्या मार्गाने आरक्षण द्यायचं हा एक मार्ग आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून सध्या चर्चेत आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरा मनोज जरांगे पाटील जो सांगतायत की आम्हाला ओबीसी म्हणून कुणबी असल्याचं सर्टिफिकेट द्या आणि ओबीसीच्या मार्गाने आम्हाला आरक्षण द्या, जसं आतापर्यंत वेगवेगळ्या जात समूहांना देण्यात आलं त्याप्रमाणे. ह्याच्याविषयीच्या कन्फ्युजन मधून हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत का? सरकारने यातला एक कुठला तरी मार्ग स्वीकारून त्याच्यावर फोकस करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? चौघांसाठी सुद्धा हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण सुरुवात करूया हरिभाऊंपासून. जसं राहुल साहेबांनी एक सांगतो पर्याय दिलेला आहे. सगळ्यांना कुणबी म्हणून दाखले योगेश, मी येतो तुमच्याकडे. हरिभाऊंचं उत्तर आधी आपण ऐकून घेऊ. म्हणजे नाही, सगळ्यांना सरसकट तुम्ही जर कुणबी ठरवलं आणि त्याला ओबीसी मध्ये घातलं तर ओबीसी मान्य करणार नाही, मी स्वतःही मान्य करणार नाही. कारण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही सब कॅटेगरायझेशन करा. समकक्ष जाती आहेत आपल्याकडे. जे मराठा इज इक्वल टू कुणबी इज इक्वल टू लेवा पाटील. म्हणजे हे तत्सम आहेत, सिनोनिमस इच अदर. म्हणजे एकसारखेच आहेत, तसेच आहेत, त्यांच्यासारखेच आहे. कुठे जायची गरज नाही तुम्हाला. आणि त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा त्यांचा पर्सेंटेज द्या, बाकी तुम्हाला धक्का लागणार नाही. मी विश्वासाने सांगतो तुम्हाला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता व्यवस्थित होईल. गव्हर्नमेंटने सुद्धा घाबरायचे कारण नाही, ओबीसीने सुद्धा घाबरायचं काही कारण नाही. याच्यापूर्वी आपल्या इथे झालेलं आहे. शरद पवार साहेबांनी केलेला आहे. त्यांचा तुम्ही घ्या थोडंसं. त्यांनी मला बोलवलं त्यावेळेस, तो शरद पवार साहेबांनी सामंजस्याने घेतलं. ठीक आहे हरिभाऊजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला पुढे जावं लागेल. योगेश केदारजी. सर, ह्याच्यात एक साधा सोपा पर्याय आम्ही सुचवू इच्छितो. हो, ज्या वेळेला मंडल आयोग लागू झाला होता 1990ला, त्यावेळेला सगळ्या ओबीसी जाती मिळून, म्हणजे एनटी, एनटीडी या सगळ्यांना मिळून हो, केवळ 14% आरक्षण लागू होतं. 5 वर्ष केवळ 14% आरक्षण लागू होतं. 23 मार्च 1994ला जे काय आता पवार साहेबांचं नाव घेतात त्याच मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी केवळ एक GR काढून उरलेलं जे काय 16% आरक्षण होतं ते 16% आरक्षण अतिरिक्त ओबीसी मध्ये वर्ग केलं. आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये एक आरक्षणाचा पेच तयार झालेला आहे, संख्येचा पेच तयार झालेला आहे. मराठ्यांच्या हिश्श्याचं 16% आरक्षण ओबीसी मध्ये वर्ग केलं. हा प्रश्न मी अजितदादांना सुद्धा विचारलेला होता. याचं थोडंसं फोडून सांगतो सर. महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज बांधवांची जी संख्या आहे की नाही, त्या संख्येच्या प्रमाणातच त्यांना आरक्षण मिळावं. आम्ही म्हणतोय आमच्या आरक्षणावरती अतिक्रमण झालेलं आहे. ते अतिक्रमण फक्त हटवण्याची गरज आहे. ठीक आहे. ओबीसी समाज बांधवांना त्यांच्या हक्काचं मिळालंच पाहिजे. आज ठीक आहे. म्हणजे योगेशजी माझा जो मूळ प्रश्न होता की 2 ट्रॅक आहेत, एक तर ओबीसीच्या मार्गाने जाणं, दुसरं मागास सिद्ध करणं आणि सुप्रीम कोर्टाच्या मार्गाने जाणं. या दोन्ही मार्गांवरच्या लढाया सुरू ठेवायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं की एकच ट्रॅक पकडायला पाहिजे आणि त्याच्यावरच फोकस केला पाहिजे? सर, सुप्रीम कोर्टाचा मार्ग उरलेला नाही. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा मार्ग उरलेला लागू नाही. करायचा होता. मार्ग जो उरला फक्त राज्य शासनाचा उरलेला आहे सर.
गायकवाड राठोड साहेब, तुमचा ना माझी चांगला परिचय आहे, आपण अनेकदा बोललोय. फक्त माझं एक सबमिशन आपण ऐकून घ्यावं, माझी विनंती आहे. तायवाडे साहेब सुद्धा आहेत. हा प्रश्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून सामोपचारानं सोडवण्याचा प्रश्न आहे. खरंय. आम्हाला असं आज म्हणायचं आहे की ओबीसी समाज बांधवांनी त्यांच्या संख्येची जर तुम्ही काय समजा बाकी सोडा, आम्ही म्हणतोय 34% आहे, पण तुम्ही शासनाच्या वतीनं 37%च दिलाय ना ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टमध्ये. आम्ही म्हणतोय तुम्ही 38 धरा, पण 38च्या निम्मच मिळालं पाहिजे. मंडलची शिफारस काय आहे, संख्येच्या 50% मिळालं पाहिजे. जर आज सगळ्या ओबीसी जाती म्हणून 38 असतील तर तुम्हाला ठीक आहे योगेशजी, संख्येच्या- अनेक ह्याच्यामध्ये टेक्निकल मुद्दे आहेत, ते सगळेच आपण काढत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. शेवटी बबनराव तायवाडेंकडे आपण जाऊया. तायवाडेजी, अगदी थोडक्यात शेवटचे 30 सेकंद. अगदी हे बघा, 1965ला ओबीसीला 10% आरक्षण होतं आणि व्हीजेएनटीला 2%, नंतर ते 4% झालं होतं. तेव्हा मंडल आयोगाचा शिफारशी कुठल्याही केंद्र सरकारने स्वीकारल्या नव्हत्या. त्या 7 ऑगस्ट 1990ला स्वीकारला आणि या देशामध्ये ओबीसीला 27% आरक्षण घोषित झालं. त्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1995 पासून मग याच्यामध्ये 2 भाग झाले, व्हीजेएनटी आणि ओबीसी, आणि म्हणून व्हीजेएनटीला 11% आणि ओबीसीला 19% असं 30% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये 1995 पासून लागू झालं. तेव्हा याच्यामध्ये 270 जाती होत्या. त्याच्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाने ज्याची शिफारस केली ते बाळगून आज 400च्या घरामध्ये आहे. आमचा मराठा आरक्षणाला बरोबर विरोध- नाही नाही तायवाडेजी, पण हा आधी- सगळा इतिहास बरोबर आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की मार्ग कुठला आहे आता. मागास ठरवून आरक्षण देणं की ओबीसी मधून आरक्षण देणं, ज्याच्यासाठी मूळ हे आत्ताच जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. हे बघा, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने जी 50%ची अट घातली आहे ती रद्द करावी केंद्र सरकारने. अच्छा. राज्य सरकारला स्वातंत्र्य द्यावं आणि मग राज्य सरकारने त्यांना जेवढं आरक्षण द्यायचं आहे तेवढं आरक्षण द्यावं. कुठल्याही समाजामध्ये आणि जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही. हा एक ठीक आहे. हे आरक्षण नेमकं कसं द्यावं याच्याविषयी अनेक मतमतांतर आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. त्यामुळे आपल्याला वेळेअभावी ही चर्चा आता इथे तरी आटपावी लागत असली तरी सुद्धा हा विषय इथून पुढचे अनेक महिने सुरूच असणार आहे. मात्र या सगळ्या आंदोलनांमध्ये शांततेच्या मार्गाने ही आंदोलनं होत असताना त्याला कुठलंही गालबोट लागू नये, हाणामारीच्या तोडफोडीच्या घटनांपासून ह्या आंदोलकांनी दूर राहावं आणि आंदोलनाला वेगळं वळण लागेल असा कुठला